नमस्कार. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या या नवीन विषयाच्या प्रवासाला आपण सुरुवात करतो आहे. आणि या प्रवासाचं या महत्वाच्या म्हणजे प्रवासामधला टॉपिक आज खूप महत्वपूर्ण आहे, की तुम्ही तुमचं भूतकाळ नाही. तुम्ही तुमचा भूतकाळ नाही, म्हणजे तू तुझा भूतकाळ नाही. यू आर नॉट युअर पास्ट. खूपच जबरदस्त आहे. मी तुम्हाला एक म्हणजे माझ्या बऱ्याचदा सांगण्यामध्ये, माझ्या कोर्समध्ये किंवा असं बोलण्यामध्ये पण बरंच मी उदाहरण देऊन सांगत असते. हे आम्ही एका लँडमार्क फोरम म्हणून एक कोर्स आहे, त्याच्यामध्ये खूप जबरदस्त सांगितलं असतं, की जसं हा पास्ट, प्रेझेंट आणि हा फ्युचर. आता मला 3 हात नाहीये म्हणून मी त्याला हाच हात इकडे आणला. पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर. आपलं काय आहे, जगणं म्हणजे कसं असतं, की पास्ट जे झालं ते पास्ट झालं, ते डिलीट करायला पाहिजे. झालं, ओके. जे झालं, चांगलं झालं, वाईट झालं, जे काही ते झालं. प्रेझेंट मध्ये जगायला पाहिजे. हा आपला आध्यात्मिकता किंवा आपल्याला सगळे जीवन जगण्याचे रूल्स आपल्याला सांगतात आणि माहिती पण आहे आपल्याला. ठीक आहे. पण तरी पण आपण कसे जगतो, पास्ट विसरत नाही. आणि पास्ट कुठे आणतो? प्रेझेंट मध्ये. त्याच्याही पेक्षा वर्स्ट कंडिशन फ्युचर मध्ये नेऊन ठेवतो. आपला पास्ट आपण फ्युचर मध्ये नेऊन ठेवतो आणि मग प्रेझेंट सुद्धा तुमचा सहज जात नाही पुढे. हा जो तुम्ही नेला ना समोर भविष्य काळात, तुमचा पास्ट, तो तुम्हाला क्रॉस करतो असा इथे. आणि तुमची ग्रोथ होत नाही. तर इतकं जबरदस्त आहे ना हे, की तुम्हाला ह्या गोष्टीसाठी अगदी म्हणजे जाणीवपूर्वक तुम्ही ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे, की तुम्हाला पास्ट म्हणजे तुम्ही नाही आहात. मग तुम्ही आहात कोण? तर तुम्ही आहात आता वर्तमान. तर त्याच विषयावर आपण समजणार आहे आणि बोलणार आहे, की आपल्या आयुष्यातल्या सगळ्यात खोल सत्य म्हणजे डीप ट्रू, म्हणजे जे आपल्याला माहिती आहे पण तरी पण आपण त्याच्यामध्ये रुजत नाहीये किंवा त्याला आपण अप्लाय करत नाहीये आणि त्याचा परिणाम आपल्या पूर्ण भविष्यावर, पूर्ण जीवनावर होतो. तर हे लक्षात येईल. ठीक आहे. सर्वांनी आपलं म्यूट करून ठेवा. मी म्यूट केलं पण आवाज येतोच आहे मला वाटतं, हा ना? Yes. तर जेणेकरून कोणाला डिस्टर्ब होणार नाही याची थोडीशी हे करा, केअर करा. तर आज आपण शिकणार आहे, की तू तुझा भूतकाळ नाहीये. म्हणजे काय आहे, की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही आठवणी असतातच. काही सुंदर असतात, काही चांगल्या नसतात, काही वेदनादायी असतात. कधी काही चुका असतात आपल्या, तर कधी काही अपयश असतो, पश्चाताप असतो. तर कधी कधी कुणी दिलेल्या जखमा असतात, धोका दिलेला असतो, कोणी कोणी फसवलेलं असतं. तर अशा सगळ्या गोष्टीमुळे जरी दुसऱ्यांना, तरी पण आपण स्वतःला दोषी समजतो किंवा अडकतो. आणि त्याच्यामुळे म्हणजे स्वतःलाच म्हणतो, की अरे यार, मला असं करायला नाही पाहिजे होतं. असं कसं मला समजलं नाही. इतकी काय मग भोंदू आहे का? इतकी काय मी नासमज आहे का? वगैरे वगैरे स्वतःला किती किती गोष्टी दोष देत असतो. आणि मग त्याच बच्यामध्ये पुढे जायला घाबरत असतो. तर हे लक्षात ठेवा, की भूतकाळ हा तुमचा कैदखाना नाही आहे. एक प्रकारचं कैदच करून ठेवतं, जसं मी तुम्हाला सांगितलं है ना. हा भूतकाळ आहे, हा डिलीट करायला पाहिजे होतं. पण त्या वर्तमानात नाही, तर आपण भविष्यापर्यंत नेतो त्याला. आणि इथे आपण कैदखाना म्हणजे वर्तमान काळ सुद्धा आपण सहजपणे पुढे जाऊ देत नाही. आपणच आपले म्हणजे पाय बांधून ठेवलेले आहे. तर हे वाक्य तुम्ही अक्षरशः लिहून ठेवा, की भूतकाळ तुमचा कैदखाना नाहीये, तर तो तुमचा फक्त शिक्षक आहे. लर्निंग करवतो, तुम्हाला शिकवतो. तो तुमचं भविष्य ठरवत नाही. पास्ट, भूतकाळ हा तुमचा भविष्य ठरवत नाही. पण त्याला आपण जाणून बुजून भविष्यात आणतो आणि आपलं वर्तमान पण खराब करतो. खूप महत्वपूर्ण आहे. एक एक पॉइंट्स असतात ना आपले, इतके कामाचे आहेत. आणि खरंच तुम्ही जेव्हा असं लिहून ठेवाल हे, आणि खरंच म्हणजे त्याचे वारंवार अभ्यास कराल ना, तर तुमच्या पेशींमध्ये ते भिनलं पाहिजे. तो जसा म्हणजे सवय झाली पाहिजे आणि तसंच तुमचं वागणं बदललं पाहिजे. दुसऱ्यांना बदलवायचं नाही. इथे आपण स्वतः बदललं, की दुनिया सगळी आपोआप बदलते. तुमच्या वर्तमानातच दुनियाचा म्हणजे दोर आहे. तुमच्या हातात दोर आहे, हे लक्षात घ्या. है ना? येस.
तर तुम्हाला अच्छा रिपीट कोणतं वाक्य हेच ना की तुमचं, हा, भूतकाळ तुमचा कैदखाना नाहीये, तर तो तुमचा फक्त शिक्षक आहे, टीचर आहे तुमचा. तो तुमचं भविष्य ठरवत नाही. मी तुम्हाला मेसेजमध्ये लिहून पाठवेलच तसे, पण तरी पण तुम्ही तुमच्या हाताने लिहा. ठीक आहे. मी जे मेसेज पण पाठवते ना, ते मेसेज पण तुम्ही लिहिलं तर तुम्हाला शॉर्ट मध्ये लक्षात राहत जाईल. ठीक आहे. कारण ते मेसेज लिहायला मला वेळ लागतो बरं का. असं बोलायला भरभर भरभर बोललं जातं आणि मग त्या पॉइंटमध्ये मी काय बोलले होते ते मला आठवून किंवा त्या पॉइंट्सवर व्यवस्थित लिहावं लागतं एक एक. तर त्यामुळे तुम्ही त्याची पण खरंच कदर करा. तुमचं आयुष्य बदलेल. ठीक आहे. तर भूतकाळ हा तुमचा कैदखाना नाही आहे, तर तो फक्त तुमचा शिक्षक आहे, टीचर आहे. तो तुम्हाला शिकवतो. भूतकाळ हा आपल्याला शिकवतो. आणि पण मात्र तो तुमचा भविष्य ठरवत नाही. हे लक्षात घ्या. भविष्य ठरवत नाही. पण भविष्य तुमचं भूतकाळासारखंच का येतं? वारंवार त्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये का येतात? कारण तुम्ही भूतकाळ विसरले नाही किंवा त्याच्यातून काही शिकले नाही. भीती म्हणा किंवा स्वतःला दोष देणं किंवा स्वतःला अडकवणं, त्याच्यामुळे आपण परत परत तिथेच त्याच जागेवर रिपीट रिपीट करत असतो. तर तुमचं खरं अस्तित्व आजच्या क्षणात आहे, वर्तमान क्षणामध्ये. आणि आज तुम्ही ठरवता उद्याचं आयुष्य कसं जगाल. आज तुम्ही ठरवता उद्याचं आयुष्य तुम्ही कसं तुमचं असावं किंवा कसं आयुष्य तुम्ही जगाल. तर बघा, आपण आता पुढच्या 6 दिवसात, ह्या आठवड्यामध्ये आपण ह्या कोर्समध्ये एक एक पायरी शिकणार आहे. तर त्याच्यामध्ये नक्कीच आपले हे सब्जेक्ट राहतील की भूतकाळ का धरून ठेवतो आपण, किंवा स्वतःला आणि इतरांना क्षमा करणं का जरुरी आहे, का म्हणजे भूतकाळाला कट करणं जरुरी आहे, किंवा मग आणखी वर्तमान क्षणामध्ये कसं जगायचं आहे, कसं ट्रिगर स्वतःला करून घ्यायचे की आता म्हणजे वर्तमान. कारण मन आहे हे वारंवार पास्ट मध्ये जाणार आहे. पास्ट इतके इझिली आपण विसरत नाही. पण तरी पण त्याला शिक्षक म्हणून केलं तर खूपच जास्त चांगलं असतं, है ना. तर वर्तमान क्षणात जगणं. आणि शेवटी आपण हे शिकू की आपण स्वतःची नवी ओळख म्हणजे वर्तमान काळामध्ये आपली नवीन ओळख कशी निर्माण करायची. तर हा आपला प्रवास आता ह्या आठवड्याचा आहे. म्हणजे भूतकाळ सोडून नवीन सुरुवात करायची कशी. आणि म्हणजे हा प्रवास आहे आपला, तो नवीन सुरुवात करायची याचा प्रवास आपण करूया. ठीक आहे. तर तयार आहात तुम्ही सगळे? येस. तर चला, तर स्वतःला मुक्त करण्याच्या आणि या सुंदर प्रवासाची पहिली पायरी आज घेऊया, आज टाकूया आपण. पहिली पायरी म्हणजे पहिलं पाऊल ठेवूया. ठीक आहे. तर नवीन जॉईन झाले त्या सर्वांना परत एकदा नमस्कार, परत सर्वांचं एकदा नवीन स्वागत करते नव्याने. आणि खूप खूप धन्यवाद करते मी की तुम्ही इतकं रेग्युलर येत आहात आणि शिकत आहात. पण माझा एकच तुमच्याबद्दल थोडंसं हे वाटतं की तुम्ही शेअरिंग जास्त करत चला प्लीज. कारण ते तुमचं शेअरिंग माझी पण शिकवणूक असते बरं का. तुम्ही असं नका समजू की मला खूप मी शिकले, मी तुम्हाला सांगते म्हणून. असं नाही, मी माझे अनुभव तुमच्या समोर शेअर करते. तर तसंच तुम्हाला पण आपले अनुभव शेअर, म्हणजे तुमच्या अनुभवावरून मी पण शिकेन. तर हा त्याचा उद्देश असतो. त्यामुळे अगदी तुम्ही पॉईंट लिहत चला. कारण बघा, मी तुमच्यासमोर बोलते ना, तर मला पॉईंट लिहून ठेवावं लागतं ना. मी थोडी असंच हे करते. मला पण वाचन करावं लागतं, पॉईंट्स लिहावं लागतं, शोधावं लागतं, काय बोलेल ते ठरवावं लागतं. है ना. म्हणजे मी पण रोजच्या रोज अभ्यास करते. तर तुम्ही पण अभ्यास करा आणि नक्की म्हणजे शेअर करा मला. म्हणजे कसं फरक दिसला पाहिजे की हो यार, जे इतके दिवस पर्यंत कोणीही हे व्यक्ती बोलत नव्हती, पण आता बोलायला लागले, है ना. तर येस येस विना. जय भीम, जय भीम. थँक्यू. तर अशा पद्धतीने म्हणजे सगळ्यांनी आपलं एक ओळख तयार करा. कारण आपला सब्जेक्टच आहे ओळख स्वतःची. तर शांत बसून किंवा व्हिडिओ बंद करून प्लीज 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 असं करू नका प्लीज. हा, मी तुम्हाला हे समजू शकते की कोणाचं समजा नेट नसेल किंवा कॅमेरा खराब आहे किंवा काही प्रॉब्लेम असेल तर ओके, ठीक आहे. पण मुद्दाहून करू नका. जसं मी शीतल जाधवचं 3, 4, 5 वेळा मी नाव घेतलेलं आहे, पण त्यांनी अजूनही म्हणजे हे केलेलं नाहीये, व्हिडिओ ओपन केलेला नाही किंवा मेसेज सुद्धा टाकलेला नाही, है ना. तर प्लीज असं काही करू नका. तर जसं तुमच्या माझ्याकडनं अपेक्षा असतात, मला मला पण अपेक्षा आहेत. ऍक्च्युली अपेक्षा म्हणजे तुमच्या चांगल्यासाठी, म्हणजे म्हणजे मला तुमची प्रगती पाहिजे. म्हणजे असं आहे नाही की मी आता एकदम अरे यार आता कसं हे तसं असं वगैरे नाहीये. शेवटी काही तुमचा प्रॉब्लेम असू शकतो, तेवढं मी समजू शकते. ठीक आहे. तर चला, समोर करूया आपण प्रवासाला सुरुवात करूया आपल्या.
तर आजचा विषय आहे आपला की तू तुझा भूतकाळ नाहीस. आता त्याच्यामधला पहिला दिवस म्हणजे आजचा आपला की आपण भूतकाळाचं ओझं का धरून ठेवतो, का असं आपल्याला म्हणजे भूतकाळाच्या आठवणीमध्ये राहतो, किंवा त्या गोष्टीने आपण परत परत घाबरल्यासारखं होऊन जातं, किंवा काहीतरी एक निगेटिव्हिटी येऊन जाते किंवा काहीतरी होतं. तर याचं काय असं पॉइंट असतात, तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चुका होतातच, किंवा अपयश येतं, किंवा काही जखमा पण होतात. तर हे म्हणजे माझ्या एकटीसाठी थोडी आहे, हे सगळ्यांसाठी आहे, आणि त्याच्याशिवाय इथली आपली ग्रोथ नाही. फक्त एवढंच आहे, कोणाचं कमी होतं, कोणाचं जास्त होतं, कोणाला अगदी नगण्य होतं, तर कोणाला अगदी म्हणजे त्याची तुलनाच नाही करता येत एवढंही होऊ शकतं. ठीक आहे, बिलकुल ठीक आहे. पण जेवढा मोठा तुमचा म्हणजे कठीण कोर्स असतो, जसं आता आपण शालेय जीवनामध्ये म्हटलं कठीण, आज डॉक्टर बनणं म्हणजे किती कठीण झालं, पण त्याच्यानंतर त्यांना रिझल्टही तेवढेच येतात ना, हो की नाही? हा. तर तशा पद्धतीने आपण म्हणजे आपल्याला यश अपयश आपल्या याच्यावर डिपेंड असतं. पण एक लक्षात ठेवलं पाहिजे आपण, की आपण आपल्या भूतकाळ एवढेच नाही आहोत. जे काही असेल, आता जसं आपण एक समजा एखादा, जसं मी तर तुम्हाला सांगितलं की डॉक्टर आहे, त्यांच्या जीवनामध्ये खरंच किती 9वी 10वी पासूनच ठरवलं असतं, लहानपणापासूनच आई वडिलांचं ठरलेलं असतं की यांना डॉक्टर बनायचं, आणि त्याच्यामुळे किती ट्युशन्स, किती किती अभ्यास अभ्यास अभ्यास, कितीतरी गोष्टी म्हणजे त्यांनी सोडलेल्या असतात, आणि सतत अभ्यास अभ्यास, म्हणजे जवळजवळ आयुष्यातले 10 ते 15 वर्ष अभ्यास अभ्यास, एवढं अंतरही दवाखाना लावला तर लगेच चालेल, किंवा असं असं पण नाही सांगता येत, किती म्हणजे करता येतं. आणि एवढ्या ह्याच्यातही म्हणजे समज पुढे अजून काय होईल काहीच नाही सांगता येत त्याला. पण तरी पण काही डॉक्टर्स असे असतात, ते करत जातात. उलट डॉक्टर की सोबत सोबत आणखी बऱ्याच गोष्टी काही करतात. मी आता आमच्या ग्रुपमध्ये आहेत, डॉक्टरांचाच ग्रुप आहे. ते चांगले वाद्य वाजवणारे आहेत, चांगले गाणारे आहेत, चांगलं भाषण देणारे, कविता करणारे, म्हणजे एकीकडे डॉक्टर्स आणि दुसरीकडे इतकं सुंदर डान्सिंग करणारे, म्हणजे एन्जॉय असं खूप, आणि कोणाला फिरायला आवडतं, हे करतं, म्हणजे अभ्यासही आहे, साईड बाय साईड दुसरं सगळं पण त्यांना चालतंय. तर किती सुंदर आहे, म्हणजे की याच्या सोबत सोबत आपल्याला आणखी बरंच आयुष्य जगता येतं. तर तशाच पद्धतीने आपल्याला फक्त आपला पास्ट, म्हणजे जे आपलं खूप मोठं झालं, काहीतरी खूप मोठं अपयश आलं, किंवा खूप मोठी जखम झाली, किंवा एखादी चूक झाली, त्या चुकांनाच घेऊन आपण आयुष्य जगत बसलो, काही होणार आहे का? आयुष्य समोरचं होणार आहे का? तर नाही. तर आज आपण तीच गोष्ट समजून घेणार आहे, की आपण आपल्या भूतकाळाचं नुसतं ओझं का बरं धरून ठेवतोय? त्याच्यातून मुक्त होण्याची काही पायरी आहे का? आणि आहे तर ती कशी पद्धतीने आपल्याला पुढे टाकता येईल? ठीक आहे. तर आपण आपला भूतकाळ का धरून ठेवतो? तर पहिला पॉइंट त्याच्यातला आहे की अपराधीपणामुळे. अपराधीपणा हा खूप मोठा आहे, की माझ्या हातून ही चूक झालं, किंवा मी चुकीचं काम केलं, मी किती मूर्ख आहे, मला हे समजलं कसं नाही, इतकी साधी सोपी गोष्ट समजली नाही. मला सुद्धा कितीतरी दिवस म्हणजे राहिलं, म्हणजे कोणी असं जस्ट बोललं तरी टप टप डोळ्यातून अश्रू, किंवा कुठल्या प्रोग्राम मध्ये जाणं नाही, कोणासोबत म्हणजे नजरानजर करावीशी वाटत होती, म्हणजे असं की, आणि काय झालं होतं, मी माझेच पैसे घालवले होते. मी काही दुसऱ्यांचे कोणाचे घेतले नव्हते, पण मी माझे, किंवा पण तरी पण नवऱ्याचं ते कष्ट मला आठवायचं, मुलींच्या भविष्याची चिंता व्हायची की कसं होऊ शकेल, या मुलींचं म्हणजे याच्यामुळे चिंता, ही चिंता म्हणण्यापेक्षा मलाच स्वतःला अपराधीपणा, की माझ्यामुळे असं झालं, मी असं नाही करू शकले. पण ऍक्च्युली, आणि मी चुकीचं केलं, मला स्वतःला मी माफ करता येणार नाही. तर हे जे वाक्य असतं, हे स्वतः आपण मनाला असं घट्ट पकडून ठेवलेलं असतं. पण तसं पाहिलं ना, खरं म्हणजे चुका म्हणजे काय असतात, ह्या अनुभव असतात. चुका म्हणजे अनुभव आहेत, है ना? तर ह्या अनुभवातून आपल्याला, हे अनुभव आपल्याला शिकवतात, आणि जोपर्यंत आपण अनुभवाकडे ऍज अ लेसन बघणार नाही, म्हणजे धडा म्हणून बघणार नाही, तोपर्यंत आपण शिकणार कसं? नुसतं रडत बसणार आहे का, की अभ्यास किती कठीण आहे, तर मला अभ्यासच करायचा आहे, अभ्यासच करायचंय, असं असं होणार आहे का? तो अभ्यास करून तुम्हाला त्याचं लिहिणं, वाचणं, समजून घेणं, मग आपल्या भाषेमध्ये त्याला कन्वर्ट करणं, लोकांपर्यंत पोहोचवणं, म्हणजे कम्प्लीट अभ्यास करणं आहे. होऊ शकतं कधी त्याला थोडंसं कमतरता झाली, किंवा नाही तेवढं प्रॉपर पद्धतीने करता आलं, किंवा त्यावेळेस नाही समजलं,
आणखी ट्युशन लावता येतं, आणखी 4-5 लोकांना बोलता येतं, हसतील कोणी लोक, कोणी म्हणतील किती बुद्धू आहे, किती मूर्ख आहे. पण ऍक्च्युली आपल्याला शिकवण तर मिळते, आपण आपल्या शिकवणमध्ये हे तर होतोय, है ना. तर अशा पद्धतीने मी चुकीचं केलं, मला माफ करता येणार नाही, हे वाक्य आपण मनाला घट्ट पकडून ठेवलेलं असतं. तर ते खोडलं पाहिजे, अपराधीपणा खोडलं पाहिजे. इथे कोणीच अपराधी नाही ह्या जगात. इव्हन ज्यानं मर्डर करतो ना, तो सुद्धा अपराधी नाही. भौतिक दुनियेमध्ये आहे, पण आध्यात्मिक दुनियेमध्ये ऍक्च्युली ज्या लोकांचा मर्डर झालेला असतो किंवा ज्या लोकांसोबत हे असतात, तर ते विक्टीम असतात. पास्ट लाईफ कर्म असतात ते, आणि याच्या माध्यमातून ते कर्म करत असतात. पण ह्या कर्मातून मुक्त होणं म्हणजे आपण जो अभ्यास करतोय आज प्रेझेंटमध्ये, तो आपल्याला कर्मातून मुक्त करतोय. त्याला एक्सेप्ट करणं आणि मग आपलं पाऊल वर्तमान क्षणामध्ये पुढे करणं. तर हे आपण परफेक्ट करतोय, जे आता आपण वर्तमान काळामध्ये शिकतोय किंवा स्वतःला अपडेट करतोय, अभ्यास करतोय, हे सगळ्यात बेस्ट आहे. ठीक आहे. तर ह्या ह्याच्यामुळे आपला अपराधीपणा क्रॉस होतो, कट होतो. तर चुका म्हणजे काही खूप मोठी गोष्ट झालेली नसते. तर चुका म्हणजे आपला एक अनुभव आहे, आपला एक धडा आहे असं समजायचं. ते आपल्याला शिकवतात. ठीक आहे. त्याच्यानंतर मग दुसरा पॉइंट असतो भीतीमुळे. भीतीमुळे आपण आपला भूतकाळ पण म्हणजे धरून ठेवतो, की मागे असं झालं होतं, मागे त्या व्यक्तीने माझ्यासोबत असं केलं होतं, किंवा मला फसवलं होतं, किंवा मी इथे गेली होती तर असं असं झालं होतं बाबा, मला तिथे परत जायला भीती वाटते. किंवा एखाद्या वेळेस एखादा काही प्रोग्राम म्हणा, किंवा काही कुठेतरी रस्ता विसरलो आपण, काहीतरी छोट्या छोट्या ह्या गोष्टीमुळे भीती होऊन जाते आपल्याला. तर ही भीती अशी म्हणजे पुन्हा असं झालं तर माझ्या लाईफमध्ये, किंवा आपल्या मुलांसाठी पण आपल्याला भीती वाटते. एकदा नापास झालं तरी सुद्धा परत असं झालं तर, म्हणजे ते अभ्यास करणं तर सोडा, पण ते नापासाचीच मग भीती असते. तर त्या भीतीमुळे म्हणजे पुन्हा असं झालं तर परत तो अपयश म्हणजे आपण सहन करू शकत नाही. तर भूतकाळातील हा अपयश असतो, तो भविष्य काळामधला अडथळा निर्माण करतो, हे लक्षात ठेवा बरं का. भूतकाळामधले, जसं आता भूतकाळामध्ये मी म्हटलं की एखाद्या ठिकाणी तुम्हाला अपयश मिळालं तर त्याला धडा शिका, आणि त्याचं काय आपण कुठल्या पॉइंट आपण सोडले तिथे प्रॉपरली बघा, शिका, पुढे चला. आपण काय करतो, त्या अपयशाला भविष्य काळामधला अडथळा निर्माण करतो. हा अडथळा झाला ना, क्रॉसच करू शकत नाही. तर अशा पद्धतीने अननोइंगली आपल्याला त्याच्याबद्दलचं डायरेक्शनच नाही होते. इव्हन म्हणजे लहानपणी झालेलं, म्हणजे जे आता मी स्वतःची गोष्ट सांगते ना, माझी आई म्हणजे मला लहानपणी मला कधीतरी म्हणाली होती की पोरीच्या जातीला पैशाच्या बद्दल लोभी नसावं, जेवढे भेटतात तेवढ्यात समाधान राहावं. 5 पैशासाठी एवढं मोठं माइंडने पकडून ठेवत होती. भीती, पैशाची भीती झाली होती की नाही नाही, पैसा जास्त मागितला तर लोक आपल्याला लोभी म्हणतात. आणि त्याचं मी भविष्यामध्ये म्हणजे त्या 5 वर्षाच्या काळामध्येच मी 50 वर्षाच्या वयापर्यंतचं माझं भविष्य मध्ये अडथळा काढून ठेवला होता, निर्माण करून ठेवला होता. पण लक्षात ठेवा, हे वाक्य लक्षात ठेवा, की भीती ही कल्पना आहे. भीती ही कल्पना आहे, वास्तव्य नाही. भीती ही कल्पना आहे, वास्तव्य नाही. आपण नंतर बोलूया मनीषा. हा, आता मी थोडस एकामागून एक आपण पॉइंट्स घेतो आहे. ठीक आहे, कारण ते सब्जेक्टला थोडस हे होऊन जातं. मी सगळ्यांना प्रश्न उत्तराचा वेळ देते, तेव्हा नक्की तुम्ही लिहून ठेवा तुम्ही तुमचे प्रश्न. ठीक आहे, प्रत्येकांच्या प्रश्नांना उत्तर देते. तर असं हे होतं आपल्या भीतीमुळे. तर भीतीसाठी अंडरलाईन करून ठेवायचं की भीती ही कल्पना आहे, वास्तव्य नाही, म्हणजे खरं नाही आहे. ही फक्त आपल्या मनाच्या कल्पना, मनाचे खेळ आहेत हे सगळे. ठीक आहे. आणि मग तिसरा पॉइंट त्याच्यामध्ये येतो, म्हणजे आपण आपला भूतकाळ ठरवून म्हणजे घट्टपणे पकडून का ठेवतो, तर त्याचा तिसरा पॉइंट आहे आपल्या ओळखीमुळे. ओळखीमुळे म्हणजे माझी ठराविक काही ओळख आहे की मी तर असाच आहे, जसं मी लोभी नाही बा, मी एक चांगली आहे. मी माझा लोभ दिसायला नाही पाहिजे म्हणून मी काय केलं, मी माझा उदारपणा दाखवला लोकांना की हो, घे 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 घे, माझे जो खूप पैसे आहेत, घे घे, बिलकुल गेलो, तुला पाहिजे तेव्हा मी बिलकुल देऊ शकते, काय प्रॉब्लेम नाही ना, हिशोब ना काही काही. म्हणजे आपण चांगुलपणा हा आपला ओळख निर्माण करायला लागतो.
इतके नॅचरल गोष्ट आहेत ना, की आपल्याला पत्ता पण लागत नाही. पण त्या पत्ता लागण्यासाठी म्हणून आपल्याला ह्या गोष्टी शिकाव्या लागतात, स्वतःला ओळखावं लागतं. म्हणून आपल्या ह्या कोर्सचं नावच आहे ओळख स्वतःची, की स्वतःला ओळखा. स्वतःला ओळखलं तर तुम्ही साऱ्या जगाला ओळखता मग. कारण तुमच्यासारखेच इतर लोक आहेत ना, आपल्या घरचे लोक, आपल्या समाजातले लोक आपलेच आहे, ह्युमन बिंग आहे, सेम नेचर. एका एनर्जी पासून सगळे आपण बनलेले आहोत. फक्त डायरेक्शन असं की मी इकडून बोलते, तुम्ही तिकडून ऐकताय, बस एवढाच फरक आहे. पण तरी पण आपण एकमेकांना ओळखू शकतो. तर ही ओळख आपली लहानपणापासून झालेली असते, किंवा स्वतः आपण बनवलेली असते, की नाही नाही मी अशीच आहे, माझी ही ओळख आहे, ह्याच गोष्टीमुळे मला ओळखतात. ते मी बदलू नाही शकत. आता जसं मी एक रेकी मास्टर आहे, मी रेकी शिकवते, मी असं करते, मी तसं करते. पण यार, आणि इथे माझे सोबर कपडे किंवा हे, पण समजा मी बाहेर एखाद्या पार्टीमध्ये गेली, किंवा मस्तपैकी मारला टकिला किंवा हे मस्त गाण्यामध्ये नाचली वगैरे, आणि अचानक तुम्ही भेटले, तर तुम्ही काय म्हणा, अय्या मॅडम अशा नाचून गेल्या, अशा गेल्या, बापरे, आम्ही किती यांच्याबद्दल असं करत होतो, तसं करत होतो. है ना, नक्की. तर एक रेगी मास्टर, एक सोबर, शांत, छान पैकी अशा पद्धतीने तुम्ही माझ्या तुमच्याकडनं मी माझी ओळख बनवून घेतली. तर ही माझी ओळख आहे, आणि मी बदलू शकत नाही. तर मग मी असं बाहेर जाते, नाही नाही मी घाबरून राहील, किंवा मी माझं याच्यामध्ये राहील, नाही नाही मला माझे असेच कपडे घातील, मी नाही असं करू शकणार, मी नाही असं नाचू शकणार बाबा, आणि कोणी काय म्हणतील, कोणी ओळखीचे आता फेमस झाली किंवा कुठे कोणी दिसलं तर. असं नाहीये, आपल्याला ही सगळ्यात मोठी गैरसमजूत आहे आपली, की मी तर अशीच आहे, मी बदलू शकत नाही. ही खूप मोठी गैरसमजूत आहे. माणूस नेहमी बदलतो, पल पल बदलतो, वाढतो, कमी होतो. है ना, मलाच बऱ्याच लोकांनी मागे खूप रोड झाले, खूप रोड झाले, काय झालं आज, मला एकदम सगळे जिथे गेले तिथे, अरे वा बरंच छान झालं, गुबगुबीत झाले, मोठे झाले, लट्ट झाले, वजन वाढलं, वगैरे वगैरे बोलतात. हे आहेच तसं. तर आपण असं फिक्स्ड नाही आहे, आपली ओळख अशी फिक्स्ड नाही राहू शकत. तर मी जशी फिक्स्ड ओळख नाही, तशी मी दुसऱ्यांची पण ओळख आपण नेहमी अशी बदलत राहाय, म्हणजे एक्सेप्टेबल ठेवायची. आपण असं कोणाबद्दल ठप्पा मारायचा नाहीये, स्वतःबद्दल पण आणि दुसऱ्यांबद्दल पण. ठीक आहे. तर आपण आज जे आहोत ते काल नव्हतो. आपल्या पेशी पेशी बदलतात, हजारो लाखो करोड पेशी रोज मरतात, रोज नवीन जन्मतात, रोज नवीन काहीतरी गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात, रोज नवीन, जुन्या गोष्टी काहीतरी आपण विसरतो, तर रोज आपण बदलतो. तर मी अशीच आहे, मी बदलू शकतच नाही, ही सगळ्यात मोठी गैरसमज आहे आपला. तर नेहमी स्वतःलाही बदलत, अपडेट ठेवत राहायचं. जसं ज्या वेळेस जशी वेळ आहे तशा पद्धतीने आपण स्वतःला अपडेट करत जायचं असते. आपण जे आज आहोत ते काल नव्हतो, याबद्दल नेहमी आपण जागृत असायला पाहिजे. ठीक आहे. तर आजचे महत्वाचे मी मुद्दे तुम्हाला परत सांगते, म्हणजे की भूतकाळ म्हणजे ही शिक्षा नाही आहे. भूतकाळ म्हणजे हा शिक्षा नाहीये, तर तो एक अनुभव असतो आपला. तो अनुभव म्हणजे पास्ट मध्ये, की आपल्याला काय करायला पाहिजे होतं, काय आपलं चुकलं, किंवा काय आपलं योग्य आहे, आणि काय करायला पाहिजे होतं. जे योग्य आहे की ते रिपिटेशन करू शकतो ना आपण, तोच पॉइंट घेऊन आपण परत करू शकतो. पण हे चुकलं असं समजलं तर परत त्याच्या पॉइंटला नाही करायचं. तर त्याच्यामध्ये काय अपराधीपणामध्ये जायचं नाही, की भीतीच्या भावनेमध्ये जायचं नाहीये, की तुम्हाला काही आपली ओळख करायची नाही, की अरे यार मी अशीच मूर्खच आहे, अशी मूर्खासारखीच वागते. ही सुद्धा ओळख बनवतो आपण आपली स्वतःची, की कुठे काही आलं ना तर मी असंच काहीतरी करून घेते. तर हे असं करायचं नाहीये. तर हे आहे आपल्या भूतकाळ म्हणजे आपली शिक्षा नाही आहे, तर तो एक अनुभव आहे. म्हणजे हे अशा पद्धतीचा अनुभव म्हणू शकतो आपण, की जसं एखादं पुस्तक वाचून झालं, तर कसं आपण पुस्तक वाचताना एक पान वाचून झालं की आपण पुस्तकाचं पान पलटवतो. सेम आयुष्य तसंच आहे, की ते एखादं पुस्तक जसं वाचतोय, तर आपलं जीवन म्हणजे पुस्तक आहे. एका दिवसाचं पान वाचलं की आपण त्याला पलटवलं, मग त्याच्या पुढचं काय आहे अजून, तर ते मागचं आपण विसरत नाही. अनुभव असतो, पण ती स्टोरी आहे. आणि त्या स्टोरीचा पुढचा भाग मग आता आपल्याला वाटते, हा आता इथपर्यंत झालं, आता असं असू शकते, म्हणजे असू शकते भविष्य. पण आपल्याला हळूहळू वर्तमान, म्हणजे एक एक पान आपण वाचतो, तसं वर्तमान हळूहळू तो आपल्याला पुढचं भविष्य करत असतो. त्याचा हा पुढचा पॉईंट तोच आहे, की वर्तमान हा कोरा कागद आहे. जसं आता मग हे पुस्तक झालं, पुस्तकाचं उदाहरण दिलं, की एक पान वाचून झालं तर आपण पलटवतो, मग वाचतो, पलटवतो, मग हे आयुष्य झालं.
पण आता जसं डायरीमध्ये आपण लिहितो आहे, है ना, मी तुम्हाला रोज सांगते की तुमचं डायरीमध्ये होमवर्क करा, हे करा. तर तो होमवर्क करताना कसं असतं, तो डायरीतला पेज आहे तो कोरा कागद आहे, म्हणजे तो वर्तमान आहे. तर मी तुम्हाला नेहमी वर्तमानातला होमवर्क सांगते की तुम्हाला काय वाटलं, कसं वाटलं, काय करायला पाहिजे, आणि तुम्ही लिहिता. तर भूतकाळात काय लिहिलं याला महत्व असतं, पण तुमच्या हातामध्ये लेखणी आहे, तर तुम्ही त्या कोऱ्या पेपरवर रोज लिहिताय. आणि मी तुम्हाला हे म्हटलं होतं की 2-4 वर्षानंतर तुम्ही बघाल तुमची ही डायरी लिहिलेली की तुम्ही काय शिकलेली आहे, काय केलेलं आहे. तर तुमचं ते चेंज झालेलं तुम्हाला त्यावेळेस दिसेल. आज मी माझ्या जुन्या डायऱ्या बघते, तर मला खूप आश्चर्य वाटते, अरे हे मी तिथे लिहिलं होतं, मी हे केलं होतं, किंवा त्यावेळेस मी असा विचार करत होती, अच्छा असं वगैरे. तर असं तर आपण विसरून जातो, लिहून ठेवलं ते एक अनुभव राहतो. तर नक्की तुम्ही लिहून अभ्यास करत चला ह्या सगळ्या गोष्टीचा. अजूनही वेळ गेली नाही, ज्यांनी सुरुवात केली नसेल त्यांनी सुरुवात करा, अजूनही म्हणजे केलं तरी चांगलं आहे. ठीक आहे. तर वर्तमान हा कोरा कागद आहे, हे लक्षात ठेवा. आणि भूतकाळामध्ये काय लिहिलंय याला महत्व आहे, पण आज तुमच्या हातामध्ये नवीन लेखणी आहे, नवीन कोरा पेज आहे, हे लक्षात ठेवा. तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. तर भूतकाळ तुम्हाला मात्र हा त्याच्यानंतरचा पॉइंट म्हणजे हा सांगितला की भूतकाळ मात्र तुम्हाला परिभाषित करीत नाही. परिभाषित म्हणजे असं काय म्हणतो त्याला, एक्सप्रेस करू शकत नाही. असं जसं तर मी तुम्हाला एक सांगते, भाषेमध्ये तुम्हाला मी समजावून सांगते. तर जीवन आपल्या असं भाषेमध्ये नाही समजून सांगत, तर तो आपल्या अनुभवातून सांगतो, किंवा आपल्या एखाद्या गोष्टीमधून सांगत असतो, एखाद्या परिस्थितीमधून सांगत असतो. ती गोष्ट, ती भावना तुम्हाला समजून घ्यावी लागते. तर त्याला परिभाषित म्हणतात. परिभाषित म्हणजे भाषेमध्ये समजून न येण्यासारख्या गोष्टी, की ज्या गोष्टी तुम्हाला मी भाषेत नाही समजून सांगणार. तर भूतकाळ तुम्हाला तसा भाषेत समजून नाही सांगत, पण तुम्ही त्या अनुभव तुम्हाला येतात, किंवा तुम्हाला ती अनुभूती समजते की अरे नाही नाही, हे केलं चांगलं होतं किंवा वाईट आहे, जे काही आहे. तर तुम्ही अपयशी नसता, तर तुम्ही शिकणारे आहात. भूतकाळ म्हणजे तुम्हाला अपयश म्हणून नाही दाखवत आहे, तुम्हाला हे शिकवतो की हे गोष्टी केलं तर तुम्ही अपयशी होऊ शकता, किंवा ह्या गोष्टी केलं तर तुम्हाला हे चांगले रिझल्ट येऊ शकतात. तर तुम्ही शिकणारे आहात. तर हे त्याची भाषा, तो जरी परिभाषित करत नाही असं म्हटलं, पण तरी पण त्या भूतकाळाची भाषा आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि ही समज तेच लोक करू शकतात जे बुद्धीने समजू शकतात. आणि तुम्हाला मी नेहमी सांगते की बुद्धीने, विचारांनी समजशक्ती वाढवा. मी सांगते म्हणून अंधश्रद्धेने करू नका की मॅडम खूप छान सांगतात, वा 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 वा. नाही, तुम्हाला पटतंय ना तर करा, नाही पटत तर प्रश्न लिहून ठेवा, आपण प्रश्न उत्तर करू. बघू, तर आपण शिकवायचंय आपल्याला. ठीक आहे. तर तुम्ही चुका करणारे नाहीये, तर तुम्ही वाढणारे आहे, म्हणजे आपण ग्रोथ करणारे आहोत. चुका ह्या एक हे आहेत, दगड जसं रस्त्यामध्ये येतातच, खड्डे येतील, दगड येईल, चिखल येईल, कुठेतरी चप्पल फाटेल, तुमची तुटेल, काहीतरी पडाल, जडाल, हे सगळ्या गोष्टी आहेत. कधी तुमचं मुद्दाम होईल, तर कधी तुमचं म्हणजे अननोइंगली होऊन जाईल, किंवा कोणी ढकलणार येईल, कोणी असेल, कोणी तुमच्यावर धोका करणार असेल, हे सगळ्या गोष्टी आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टीतून आपण, आपली ग्रोथ होते, वाढतो, आपण समोरच जातो. कधीच मागे जात नाही आपण, परत नाही नाही आता हे चुकलं माझं, आता परत पर्याय करत असं होतच नाही. म्हणजे हा नेचरचा लॉ आहे असं म्हटलं तरी चालेल. तर तुम्ही नेहमी, आता याच्या आधीचे पण आपले जे कोर्सेस झाले त्याच्यामध्ये मी तुम्हाला नेहमी एक सांगितलेलं आहे, तर मी म्हणजे तुम्ही आहात कोण. तर नेहमी स्वतःला एक प्रश्न विचारत चला. जर तुम्हाला असं जेव्हा कुठे असं भूतकाळामध्ये गेलं, किंवा हे आठवलं की अरे मी भूतकाळ नाहीये, पास्ट मी नाहीये, तर मग आहे कोण मी, है ना. ज्याच्यामध्ये मी तुम्हाला एक, तुम्ही शुद्ध चैतन्य, रुपालीने खूप छान शेअर केलेलं आहे की मी एक शुद्ध चैतन्य आहे. एक म्हणजे एनर्जी लेवलला, म्हणजे मी ना नंदिनी आहे, ना स्त्री आहे, ना आई आहे, ना कोळी आहे, कहाणी आहे, कोणीच नाही. तर मग आहे कोण मी, ना विचार आहे, ना भावना आहे, ना बुद्धी आहे. तर मग मी आहे कोण. तर मी एक शुद्ध चैतन्य आहे, फक्त म्हणजे तो जिवंतपणा आहे, प्राण आहे. आणि तो जिवंतपणा हा शरीरामध्ये आपला जिवंतपणा दाखवतो. आणि त्या जिवंतपणाने माझ्या शरीराची हालचाल होते, माझ्या शब्दातून शब्द निघतात, आवाज निघतो, माझ्या म्हणजे जे काही संगीत आहे निघतं, माझ्या डोळ्यांची, हातांची, शरीराची हालचाल होते आहे, जे काही सगळं होते.
माझ्या शरीराला भूक पण लागते. ते सगळं म्हणजे जेव्हा आपण 5 आयाम जे सांगितलं, 4 आयाम मुख्य, त्याच्यातून आपण जगतो आहे. तर हे सगळं म्हणजे सांगायचं आहे की हा सगळा मी भूतकाळ नाही, पास्ट टेन्स नाही आहे. कोण आहे मग मी? तर मी फक्त तुमची म्हणजे कोण आहे? मी आता हा वर्तमानातला क्षणातला जे कोणी माझा जिवंतपणा व्यक्त करते ते मी चैतन्य शक्ती आहे. तर अशा पद्धतीने स्वतःला त्या ऍट प्रेझेंट क्षणावर आणायचंय आपल्याला. तर प्रत्येक वेळेस ज्या ज्या वेळेस तुम्हाला दुःख होत असेल, कारण खूप जुन्या आठवणीमध्ये पण आपण ठीक आहे एका वेळेस आता फ्रेंड सर्कलमध्ये बसतो, गप्पा गोष्टी करतो, मस्त लहानपणच्या आठवणी काढतो किंवा काही दिवसापूर्वी याची टर त्याची टर करणं असं हे गंमत किंवा एक म्हणजे एक बोलणं म्हणून खूप चांगलं आहे. पण त्यात अडकून राहणं किंवा त्याच्यासाठी दुःखी होणं म्हणजे हे मूर्खपणाचं लक्षण झालं. तर दुःखी व्हायचं नाही, त्याच्यातून शिकायचं आहे परत वर्तमान. कारण वर्तमान काळ हा सतत घसरणारा वेळ आहे. कसं म्हणजे तुमचं रात्र जाईल, कसं दिवस येतो, कसा दिवस जातो, परत रात्र येतो, कशा तारखा बदलतात, महिने बदलून आले, कसे वर्ष बदलून आले, पत्ताच लागत नाहीयेत. ह्या गोष्टीला तुम्ही अवेअर राहा. प्रत्येक क्षण आपल्याला जगता आलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही हा क्षण जगायला शिकले ना, तुमची म्हणजे मग बघा म्हणजे कसं काय म्हणतात त्याला, प्रगतीच आहे. आणि सुखाच्या मार्गावर जाता तुम्ही म्हणजे. कारण तुम्हाला वर्तमान क्षण हा कधीच असं खूप दुःखदायक ठेवत नाही. दुःखही दिलं तसं आता सगळ्यात मोठं दुःख म्हणजे आपल्या जवळचा व्यक्ती आपल्याला जेव्हा सोडून जातो किंवा म्हणजे मृत्यू होतो, तो खूप दुःखाचा क्षण असतो. आणि तो म्हणजे जेव्हा तुम्ही फील करता ना, तर त्यावेळेस म्हणजे तो म्हणजे समजतच नाही, अक्षरशः ब्लँक होऊन जातो माणूस, अंधार असा म्हणजे. तर म्हणजे तो क्षण अजूनही मला आठवलं तर म्हणजे असं वाटतं की बापरे, जसं म्हणजे लिटरली ते पायाखालचं चादर ओढून टाकली म्हणतो ना, तशा टाईपची फिलिंग येते म्हणजे अगदी. तर तोही क्षण बस, तो काही एक क्षण तसा तुम्हाला भास होतो आणि दुसऱ्या क्षणामध्ये तुम्हाला सावरावं लागतं. मग येणारे जाणारे, मग सगळे रीती रिवाज हे ते झालं. ते कधी पटापट पटापट तू वर्तमान क्षण निघून जातो. कधी मग 8 दिवस होतात, 13वी होते, मग महिना होतो, मग असं होतं, मग वर्ष श्राद्ध होतं, मग असं मग अनेक श्राद्ध होऊन राहिले, अनेक श्राद्ध होऊन राहिले. काही फरक पडत नाही. आता फोटोलाही हार टाकलं पाहिजे, नाही टाकलं पाहिजे, आठवण केली पाहिजे, निघून गेलं सगळं. असंच आहे हे जीवन. हे आपल्याला स्वतःला प्रत्येक वेळेस प्रश्न विचारा, स्वतःला विचारा की जर मी माझा भूतकाळ नसता तर मी कोण असली असते, कोण आहे. हा प्रश्न तुमची खरी ओळख पटकन ओळखून देतो की तू वर्तमान आहेस, तू चैतन्य आहेस, जे आता तू जिवंत आहेस. बस हीच ओळख आहे तुमची. आता जिवंत आहे तर मग आता काय करायचं, हे तुमचे विचार, तुमची भावना, तुमची बुद्धी काम करायला लागते. आलं लक्षात? आणि हे आपल्या कंट्रोलमध्ये, हे विचार स्वतःला म्हणजे स्वतःला अवेअर ठेवणं, प्रत्येक क्षणामध्ये अवेअर ठेवणं हे खूप गरजेचं आहे. आणि जितकं तुम्ही अवेअर राहणार तितकं तुम्ही म्हणजे त्या बुद्धत्वाच्या मार्गाला म्हणजे हाय एनर्जी फ्रिक्वेन्सी मध्ये जाणं. बुद्धासारखं आपण एकदम बुद्ध तर नाही होणार, पण बुद्धत्व प्राप्त झालं म्हणजे काय झालं त्यांना ऍक्च्युली, तर ते 24 तास म्हणजे एक प्रत्येक क्षणात ते अवेअर होते. म्हणजे हेच की मी एक एनर्जीच्या ह्याच्यात आहे. त्याला म्हणतात बुद्धत्व प्राप्त होणं. प्रत्येक शब्द बोलताना काय मी बोलतोय, त्याच्या मागचं काय, पुढचं काय, त्याचा परिणाम होणार आहे समोरच्यावर, माझ्यावर, आपल्या युनिव्हर्सवर, ह्या सगळ्या क्षणापासून ते अगदी अवेअर होते. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एक एक पाऊल तरी पुढे जायचंय आपल्याला. ठीक आहे. आणि त्या प्रेझेंट क्षणामध्ये जेव्हा तुम्ही रेकी देताय ना, बस तुमची रेकी 100% काम करतं. आता आज सकाळच मी तुम्हाला उदाहरण सांगते माझं, की श्रद्धा येणार आहे आता भारतामध्ये. तर ती म्हणाली की मम्मी माझं सगळे तयार झाले, आता बस एक आठवडा राहिला तिचा येण्याचा. पण माझा तो OCA काय असतो ना, तर आलं नाही. तर OCA नाही आलं तर मला खूप म्हणजे यायला जायला थोडंसं म्हणजे परमनंट व्हिसा असा असतो काहीतरी. तर ते सोपं झालं असतं, नाहीतर मला परत विजा काढावा लागेल असं. माझं तिकीट तर बुक झालं सगळं, तर मला थोडीशी चिंता येते यार, रात्री झोपताना मला काळजी वाटते. तर ती अशी बोलतच होती. तर मी तिच्या बोलता बोलताच मी आपलं असं सिम्बॉल सांगते, म्हटलं अरे बेटा होईल ना, होतं तू काही नाही. आणि नाही झालं समजा तरी तू आहे ना, विजा काय आहे, तिकीट झालंय, कशाला चिंता करते, होईल थोडंसं, काही नाही, तिथे आहेत तर तुझे मित्र परिवार सगळे मदत करतील तुला. बस असं झालं. आणि तिला थोडं 2 मिनिटात आम्ही बोलायला लागलो दुसऱ्या विषयावर. तिला पटकन मेसेज आला त्या ऑफिसमधून, 3 महिन्यापासूनच, 3-4 महिन्यापासूनच ते काम अडलेलं.
मेसेज आला, आम्ही बोलूनच राहिलो. आणि एकदम मेसेज आला की तुमचा OCA झालेला आहे, तो तुमच्यापर्यंत पोहोचायला 2 दिवसात तुमच्यापर्यंत पोहोचेल. ती एकदम इतकी म्हणजे, आणि इथून मग शुभीतला सांगते, मम्मी मग शब्दावळे तुझ्याशी बोलताना मम्मी देखील देत होती बघ, आणि काय मजा. ते इतकी पॉवरफुल होते. पण तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बॅकग्राऊंड मध्ये समजून घ्यायच्या, फुल पॉझिटिव्हिटी मध्ये करायचंय. की जिथे शंकेची किंवा असं होईल का, नक्कीच नाही करू शकले तर, किंवा काय, ह्याची म्हणजे चिंताच नको, किंवा असं शंका पण नको. इतकं म्हणजे बस कळलं माझी ही इच्छा आहे, किंवा भगवंता तू मला एवढं करून दे, आणि सोडून द्यायचंय, सोडून द्यायचंय. इतकं जबरदस्त आहे. तर ही प्रॅक्टिस लागेल तुम्हाला. तर नुसतं रेकी असं शिकलं आणि झालं असं होत नाही. तर ह्या सगळ्या बॅकग्राऊंड मध्ये मी तुम्हाला मुद्दाम हा कोर्स घेते. पण बघा किती कमी लोक येतात ना. 5,000च्या वरती स्टुडंट्स आहेत आपल्या याच्यामध्ये. आणि किती लोकांपर्यंत मेसेज गेलाय. पण मला माझी मनात खूप इच्छा होती की ह्या सगळ्यांना म्हणजे स्टँड झाले पाहिजेत, आणि त्यांची रेकी आणखी पक्की झाली पाहिजे. हाच माझा एक उद्देश असतो, बाकी अजून काही नाही. तर म्हणून तुम्हाला म्हणजे हे करायला होतं. पण हरकत नाही, तुम्ही पण आले. पण तुम्ही आले येऊनही तुम्ही आपलं होमवर्क करत जा, म्हणजे त्याच्यावर ऍक्शन घेत जा. नुसतं ऐकून पण होत नाही, है ना. थोडस होमवर्क म्हणजे काय, ते समज डेव्हलप करायची, ती मानायचं आहे, बस एवढंच आहे. तर तर आपल्याला हेच करायचं आहे. तर तुम्हाला आता प्रॅक्टिकल एक्सरसाइज म्हणजे होमवर्क मी तुम्हाला एक सांगते. एक्झॅक्टली. मिळायलाही भाग्य लागतं, आणि मिळते आहे तर ते घ्यायलाही भाग्य लागतं, म्हणजे असंही असतं. कारण येतात आहे तिथे सगळे बरेच जण, पण तेही होमवर्क करतात किंवा नाही करत, किंवा मग शेअरिंग करत नाही, है ना, किंवा लिहून घेतात का, खरंच अभ्यास करतात का, हे पण नाही माहिती ना आपल्याला. तर ते करायला पाहिजे खरंच. आणि काहीच लोक फक्त म्हणजे, आणि अक्षरशः हे जे लोक करतात, शेअरिंग करतात, होमवर्क करतात ना, ते म्हणजे असे अगदी हिरे, जसं आपण म्हणतो ना छान, तो ते हिरे आहेत त्याच्यातले. तर खरंच तुम्ही हिरे आहात. आणि जे हिरे आहेत त्यांची किंमत काही वेगळीच असते, है ना. तुम्हाला माहितीये. पण प्रत्येक जण हिरा बनू शकतो, हे लक्षात ठेवा. फक्त तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करा, माझ्या भावना समजून घ्यायचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर तुम्ही आता प्रॅक्टिकल एक्सरसाइज हे करायचं आहे तुम्हाला, की तुमच्या भूतकाळातले जे काही 2-3 घटना कमीत कमी तुम्हाला त्या आठवतात, आणि अजूनही त्या ओझ्यासारख्या वाटतात. जसं असं म्हणजे की ते झालं नसतं, किंवा त्यांनी असं केलं, त्याचं असं झालं तर, आणि अजूनही आठवलं तर भीती वाटत असेल, ओझं वाटत असेल, किंवा जे काय असं, तर त्याच्याबद्दलचं तुम्ही लिहा. 2 मिनिटं म्हणजे शांततेने त्याच्यावर. एक आता मी तुम्हाला जे मेडिटेशन घेतेच तुम्हाला, ते मेडिटेशन करा त्या पद्धतीने. आणि तिथे स्वतःहून लिहा, असं मनोमन लिहा की हे झालं होतं, पण तो क्षण किंवा तो मी नाही आहे, ती मी नाही. ते झालं, ती गेली, मिटली नंदिनी ती. जे झालं असेल ते कालपर्यंत गेली, गेली, संपलं. आता मी नव्याने नंदिनीला घडवते आहे, म्हणजे जे आज तुम्ही तुमच्याशी बोलते ते नवीन माझं घडवणं चालू झालेलं आहे. तर नवीन पॉइंट म्हणजे असं अशा पद्धतीने बघा, जसं आपण जुने कपडे काढून फेकतो ना, फाटले फुटले, आजकाल तर फाटतही नाही आपले कपडे. ते लहानपणापासून जे असतील कधी तर माहित आहे, पण आजकाल तर ते थोडेसे रंग उतरला किंवा थोडे जुने झाले, किंवा इव्हन आपण महिना 6 महिना घातला झाला तर पुष्कळ देऊन टाकतो. जुने कपडे आपण फेकून टाकतो, तर एवढे जुने ओझं कसं काय आपण घेऊन शकतो यार. हा किती डोक्यावर घेऊन जायचं आहे. तर ते ओझं आता तशा पद्धतीने फेकून द्या, टाका. तर असा आपला हा पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आणि जे काही आहे ते सोडायचं आहे, आणि नव्या पद्धतीने जायचं आहे. तर हा तुम्हाला होमवर्क राहील दिवसभराची. जे काही जुन्या आठवणी आल्या, की कोणाचा राग असेल, कोणाबद्दलच आपण बोलत नाही, लहानपणी कधी कधी आपल्या आई वडिलांचं भांडण झालं असतं त्यांच्या भावा बहिणीमध्ये, आणि आपण आत्या मावशीशी वगैरे बोलत नाही. हे पण खूप झालेलं असतं बरं का. म्हणजे चांगल्या प्रोग्राम, इव्हन आजी आजोबा, आत्या मावशी वगैरे तर ठीकच आहे. हे आजी आजोबांसुद्धा म्हणजे बोलत नाही, असं म्हणजे आई वडिलांचं झालं असेल तर आईला नाही आवडत म्हणून आपण आजीशी संबंध ठेवत नाही. तर हे अशा पद्धतीने आपण स्वतःला वेगळं ठेवायचं. आपण प्रत्येक जण इंडिपेंडेंट आहोत. तर जे झालं होतं ते मी नाही, ते संपलं, असं स्वतःला जेव्हा जेव्हा आठवण आली असेल, किंवा जेव्हा जेव्हा तुम्हाला स्वतःला वाटतं, तेव्हा दिवसभरात सराव करा.
एका दिवसाचं होमवर्क नसतं हे. हे आता याच्यानंतरच परमनंट होमवर्क आहे. ठीक आहे. आणि रात्री झोपताना सुद्धा तुम्ही स्वतः म्हणजे वहीमध्ये लिहू शकता की मी आजचं जे काही भूतकाळ झालं दिवसभराचं, जे मला आवडलं नाही आवडलं जे काही आहे, ते मी ओझं सोडलं. ते मी ओझं सोडलं. आणि भूतकाळाला समजून घेणं खूप गरजेचं आहे की हा माझा अनुभव आहे, ही माझी ओळख नाहीये. म्हणजे मला त्या वेळेने समजवलं, निसर्गाने समजवण्यासाठी तो एक घटना घडवून आणली. सगळं त्याला किती नाटक करावं लागतं म्हणजे बघा तुम्ही. आपण जसं पिक्चर बघतो, किती 2-2.5 तासाचा पिक्चर, आणि त्याच्यावर किती टीका टिप्पणी आणि किती किती काही गोष्ट करतो. पण तुम्ही बघा त्या पिक्चरच्या मागे किती लोक काम करत असतात. इव्हन ऍडव्हर्टाइजमेंट पासून तर सगळ्या गोष्टी. बरं ते तर झालं. तर त्या टॉकीज मध्ये त्या टॉकीज बांधण्यापासून, त्या टॉकीजला मेंटेन करण्यापासून, इव्हन तिथे समोसे कचोरी विकणारे पासून किती लोक आपली सेवा करतात. पण आपण ते सगळं विसरतो. आणि कसं त्याने ते चुकीचं दाखवलं, याच्याने कसं होऊ शकते, तर मला हे गाणंच नाही आवडलं, तर मग तिथे हेच झालं, तर तेच झालं, तर माझे पैसेच वेस्ट गेले. किती किती गोष्टी हे करत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आता पूर्ण स्वतःची ओळखच बदलवायची आहे पूर्ण. आणि अनुभव घ्यायचा आहे. जो काही चांगला असेल वाईट असेल, त्या अनुभव म्हणजे त्या अनुभवातून आपल्याला शिकायचं काय आहे. अनुभव हा सगळ्यात मोठा चांगला शिक्षक आहे. आणि तो दुसऱ्यांचा असेल. जसं आज मी तुम्हाला माझे अनुभव सांगते, तर तुम्हाला एक कसं शॉर्ट टर्म मध्ये मोठी गोष्ट समजली जाते. पण तुमच्या आयुष्यातला अनुभव तो जो शिकवतो, तो कोणीच शिकवू शकत नाही तुम्हाला आयुष्यात. हे लक्षात ठेवा. तर सगळ्यात मोठं म्हणजे निसर्गाने दिलेली किमया आहे. आणि सगळ्यात मोठा निसर्ग आपला गुरु आहे. तर त्याला समजण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर आता आपण एक मेडिटेशन घेऊया. आणि मग प्रश्न उत्तर घ्यायचं का? कृष्ण मग मी तुम्हाला वेळ देते मग. हा. तर तोपर्यंत आपण एक मेडिटेशन घेऊया. म्हणजे आपण जे शिकतोय ना, त्याला पूर्ण शांतपणे एकरूप करून घ्यायचं आपल्या म्हणजे शरीराच्या लेवलवर म्हणा, किंवा विचारांच्या लेवलवर, सगळ्या जास्त आहे, सगळ्या डायरेक्शनने. ठीक आहे. तर चला शांतपणे बसा. मला माहिती नाही कशी आहेत आणि तर चला शांतपणे बसा. डोळे बंद करा. डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घ्या. श्वासाकडे लक्ष द्या. येणारा श्वास, जाणारा श्वास. हे जसं सहजच होतो आहे. जसं तुम्हाला श्वास घेताना त्रास होत नाही, श्वास घेताना काय सोडताना त्रास होत नाही, किंवा काही मेहनतही करावी लागत नाही. अगदी तसंच, अगदी तसंच आपला हा जीवनाचा प्रवास असतो. आज आपल्या जीवनाच्या प्रवासामध्ये आज नवीन विषयावर आपण चर्चा करणार.
ध्यान करणार आहे. तुझा भूतकाळ नाहीस. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात बऱ्याच आठवणी असतात. काही सुंदर असतात आठवणी, तर काही वेदनादायी असतात, काही चुका असतात, काही यश किंवा अपयश असतं, पश्चाताप असतो, तर कधी इतरांनी दिलेल्या जखमा असतात. या सगळ्या गोष्टींमुळे आपण स्वतःला दोषी समजतो आणि त्या भूतकाळात अडकून राहतो आणि पुढे जायला घाबरतो. भूतकाळ हा तुमचा कैदखाना नाही, तर तो तुमचा शिक्षक आहे. तो तुमचं भविष्य ठरवत नाही, तो तुम्हाला अनुभव देतो, शिकवतो तो तुम्हाला. तुमचं खरं अस्तित्व आजच्या क्षणात आहे, वर्तमान क्षणात. आज आणि आता तुम्ही जे ठरवाल ते तुम्ही समोरचं म्हणजे उद्याचं आयुष्य ठरवाल. हा प्रवास म्हणजे भूतकाळ सोडून देऊन नवीन सुरुवात करायचा प्रवास आहे. स्वतःला मुक्त करण्याच्या आणि सुंदर प्रवासाची ही पहिली पायरी आहे. तू तुझा भूतकाळ नाहीस. तुझा भूतकाळ नाहीस. काही अपराधीपणा असेल, भीती असेल किंवा स्वतःची ओळख ही फॉर्म केली असेल आपण, हे सगळ्यात मोठे गैरसमज होत आहे. कारण भूतकाळातील अपयश हा भविष्यकाळामधला अडथळा निर्माण करतो. असं जसं एक पुस्तक वाचताना एक पान वाचलं की आपण पुढचं पान उघडतो, ते तसंच आयुष्य आहे. वर्तमान हा कोरा कागद आहे. यावर तुम्ही जे लिहाल ते तुम्ही उद्या पण वाचू शकाल. भविष्यकाळ आपण निर्माण करतो. श्वास घ्या आतमध्ये. आत श्वास घेताना लख्ख प्रकाश आपल्या आतमध्ये जातो आहे. पूर्ण शरीर आतमधून प्रकाशित होतो आहे. आणि श्वास सोडताना अंधार बाहेर येतो आहे. लख्ख प्रकाशात जो आतमध्ये आपल्या जातोय, त्या लख्ख प्रकाशात आता कल्पना करा, बघा, तुमच्या खांद्यावर एक जड बॅग आहे. त्या बॅगेमध्ये तुमचा भूतकाळच्या आठवणी, चुका, वेदना, जे काही निगेटिव्हिटी असेल
धरून तुम्ही चालत आहात. खूप ओझं झालेलं आहे तुमच्या डोक्यात, खांद्यावर. पण आता त्या प्रकाशामध्ये तुम्हाला दिसतंय, ह्या सगळ्या जुन्या भूतकाळातल्या आठवणी आहेत, चुका आहेत, वेदना आहेत. ह्या काही कामाच्या नाही. 6 महिन्यात कपडे जुने होऊन जातात. वर्षभरात घर जुनं होतं, सारं काही जुनं होऊन जातं आणि ह्या आठवणी आपण घेऊन चाललोय. हळूच ती बॅग तुम्ही खाली ठेवत आहात. सरळ उभे राहून बघा. तुमचे खांदे किती हलके झालेत. दोन्ही हात मोकळे. खांद्यावरचं ओझं हलकं. मुक्तपणे तुम्ही डान्स करू शकता आहात. नाचू शकता आहात. आनंद क्रिएट करू शकतात. जसं तुम्ही हा ओझं बॅगेचं ओझं खाली ठेवलं, तसे तुम्ही मुक्त झाला. श्वास घेताना मनात म्हणा, मी माझा भूतकाळ स्वीकारते. श्वास सोडताना म्हणा, मी माझा भूतकाळ सोडून देते. स्वीकारते म्हणजे शिकते. मी माझ्या भूतकाळातून जी काही मला शिकवण मिळाली ती शिकते आणि मी माझा भूतकाळ सोडून देते. पान पलटवते. पुस्तकाचं एक पान वाचून झालं की पान पलटवायचं असते. प्रत्येक श्वासाला भूतकाळ स्वीकारते किंवा शिकते. आणि मी माझा श्वास सोडताना माझा भूतकाळ सोडून देते. फील करा जणू तुमचं जीवनाचं पुस्तक तुम्ही वाचता आहात. वाचून झाल्यावर पान पलटवत आहात. ही फिलिंग तुमच्या श्वासासोबत जोडा. श्वास घेत आहात तेव्हा पुस्तकाचं वाचन करत आहात. श्वास सोडताय तेव्हा पुस्तकाचं पान पलटवत आहात.
नक्कीच आता वातावरणाप्रती जागृत व्हा आणि आपले दोन्ही हात डोळ्यांवर ठेवून हलकेच डोळे उघडा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.